राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा समर्पण दशक सोहळ्यात भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी व्यासपीठावरून तुफान फटकेबाजी केली। भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या समोरच आमदार पोटे यांनी माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि राणा दाम्पत्याचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला। पोटे यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत टोलेबाजी केली। मी स्वतः 1000 वृक्ष लागवड करताना माझ्या नाकात दम आला, पण इथे काही लोकांनी भलतेच आकडे फुगवून सांगितले, अशी टीका पोटेंनी केली आहे। कार्यकर्ता माझा पदाधिकारी याच्यावर माझा विश्वास आहे। प्रत्येकाने 100-150 आपापल्या ऐपतीने लावले आणि मोठे मोठे झाडं लावले। याला म्हणतात वृक्षारोपण। नाही तर तोंडात आला तर सांगायचं इतके लगा देंगे उतके लगा देंगे असं नाही। डॉक्टर बोंडे साहेब, तुम्ही सुद्धा काही ठिकाणी कमी पडतं सांगता। आपण खासदार असताना पंढरपूरची रेल्वे आपण सुरू केली, पण हे आपण सांगू शकलो नाही। ज्यांनी केली नाही त्यांनी त्याचा उधो केला आणि तुम्ही खऱ्या अर्थाने जे काम केलं तर आपण सांगू शकलो नाही। कारण भारतीय जनता पार्टीमधले जे कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ना, त्यांना काम करायचे हे आहे। असं गावात असं दिंडोरा वाढवलं हे नाही। तिकडे येत असताना मला एका जणाने मी टाकायचा प्रयत्न केला, शेला भारतीय जनता पार्टी। मी म्हटलं यार, शेला तर माझ्या रक्तातच आहे, मी तर भारतीय जनता पार्टीतच माझ्या रक्त आहे। जे नवीन येऊन राहिले ते फुगड्या खेळून राहिले त्याने भले टाका लागत शेला।